आणि आता मीरा भाईंदरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेना भाजप युतीचा तिढा मीरा भाईंदरमध्ये अद्यापही कायम आहे। मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्या बैठकीमध्ये युती संदर्भात निर्णय होऊ शकला नाही। दोन्ही पक्षांनी एकमेकांना प्रस्ताव दिल्याची माहिती दोन्ही नेत्यांनी दिली आहे। दोन्ही पक्षांकडून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू असताना वरिष्ठांशी चर्चा करून 2 दिवसात निर्णय घेणार असं स्थानिक नेतृत्वाचं म्हणणं आहे। युतीच्या बैठकीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाजपच्या कार्यालयात गेले होते, मात्र ताटकळत त्यांना अर्धा तास बसावं लागलं होतं। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज सातवी सध्या आपल्यासोबत आहेत। मनोज, प्रताप सरनाईकांना काही काळ ताटकळत बसावं लागलेलं होतं, नंतर ही बैठक पार पडली आहे, मात्र तोडगा काही अद्याप निघालेला नाही। नक्कीच सागर, मीरा भाईंदर ही संपूर्ण कोकणामध्ये भाजपची संपूर्ण सत्ता असलेली एकमेव म्हणजे भाजपचा महापौर असलेला एकमेव महानगरपालिका आहे। आणि या महापालिकेवर भाजपचे बहुसंख्य नगरसेवक असताना शिवसेनेला मात्र या निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये कमी जागा दिल्या जात आहेत। 10 ते 12 जागाच देणार येणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळं ही वाटाघाटी आहे ती कुठेतरी थांबलेली आहे। आज 6 वाजता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक हे बैठकीसाठी आलेले होते, मात्र सुरुवातीला पाऊण तास त्यांना ताटकळत बसावं लागलं। मात्र बैठकीनंतर नरेंद्र मेहता यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। एका कार्यक्रमात अडकलो होतो आणि वाहतूक कोंडीमुळे वेळेवर येऊ शकलो नाही, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे। मात्र अर्धा तास चाललेल्या या बैठकीमध्ये कोणताही ठोस निर्णय झालेला नाही युती संदर्भात। आणि एकमेकांचे प्रस्ताव दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिलेले आहेत आणि याबाबतचे जे प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावासंदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून नंतरच याबाबतची 2 दिवसानंतर 2 दिवसात याच्याबद्दलचा जो निर्णय आहे तो होणार असल्याची माहिती दोन्ही नेत्यांनी दिलेली आहे। त्यामुळं ही मीरा भाईंदर युतीची अनिश्चितता आहे ती कायम आहे आणि भाजप आणि शिवसेनेमधील युती होणार का हा प्रश्न कायमच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच मनोज, त्यामुळे तोडगा नेमका कधी निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।